आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत देश-विदेशातून आलेल्या 2,94,000 पर्यटकांची रेल्वेच्या पर्यटन पासवर सैर। गेल्या 8 महिन्यात रेल्वेला 1,10,00,000 उत्पन्न। मुंबई एअर कार्गोमध्ये डीआरआयची मोठी कारवाई। तब्बल 2,04,00,000 सिगारेट जप्त। बेडशीट आणि ड्रेस असल्याचं सांगत दुबईवरून सिगारेटची तस्करी। मुंबईकरांना आता कचरा उचलण्याचेही पैसे द्यावे लागणार। मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये रक्कम समाविष्ट होणार। 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकरांकडे पुढील आदेशापर्यंत पदभार सांभाळावा लागणार। मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकातल्या 10 आणि 11 नंबरच्या फलाटांमधील कुंपण हटवलं जाणार। परिणामी दोन्ही फलाटांवरून जलद लोकल पकडणं होणार शक्य। रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती। पुणे रेल्वे विभागाचं उत्पन्न 300 कोटींनी वाढलं। 2023 मध्ये पुणे रेल्वेला 1,700 कोटींचं उत्पन्न। एका वर्षात तब्बल 5 कोटी प्रवाशांचा प्रवास। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप। प्रश्नपत्रिकांचं 15 कोटींचं कंत्राट कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता एका कंपनीला दिल्याचा आरोप। कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी राजीनामा द्यावा। अधिसभा सदस्य सचिन गोराड यांची मागणी। परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन चांगलं राहण्यासाठी सीबीएसईचा उपक्रम। बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मोफत समुपदेशनाची सोय। टोल फ्री क्रमांक जारी। पॉडकास्ट दूरध्वनी क्रमांकाद्वारे ही सुविधा मिळणार। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून आजपासून असेसमेंट रजिस्टर ऑनलाईन। मिळकत कर उताराही आता ऑनलाईन काढण्याची सुविधा।